न्यूज 24 महाराष्ट्रामध्ये तुमचे स्वागत। बातमी पिंपरी चिंचवडमधून। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोसरी विधानसभा मतदारसंघातील अजमेरा येथील हेडगेवार मैदानावर राजमाता जिजाऊ महिला महासंघ यांच्या वतीने माता भगिनींसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि माता भगिनींनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आनंद लुटला। या कार्यक्रमात सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी व सुरभी हंडे याही उपस्थित राहून महिलांचा उत्साह वाढवला। येणाऱ्या 18 तारखेला महाराष्ट्रातील सर्व सिनेमागृहात फुलवंती चित्रपट प्रदर्शित होणार आहे, तो सर्वांनी पाहावा असे आवाहन प्राजक्ता माळी यांनी केले। येणाऱ्या विधानसभेत अजितदादा गव्हाणे आमदार होणार, तुतारी वाजणार असल्याचे प्राजक्ता माळी म्हणाल्या। यावेळी महिलांनी आमदार म्हणून अजित गव्हाणे यांचा उल्लेख करत त्यांना पाठिंबा दर्शविला। नमस्कार, मी प्राजक्ता माळी। आमचा सिनेमा फुलवंती 11 ऑक्टोबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय। फुलवंती हा आजवरचा मराठीतला सर्वात भव्य दिव्य बिग बजेट असा सिनेमा आहे। पेशवेकालीन सिनेमा आहे। नृत्य, संगीत, उत्तम कथानक, कलाकारांची फौज अशा सगळ्याच बाजूंनी अतिशय उजवा, देखणा, नेत्रदीपक असा हा चित्रपट आहे। तुम्ही ट्रेलर बघा, गाणी बघा, तुमच्या लक्षात येईलच। तर 11 ऑक्टोबर पासून फुलवंती हा मोठ्या पडद्यावर बघायला विसरू नका। हा सिनेमा छोट्या पडद्यावर मोबाईलवर बघायचा नाहीये, त्यामुळे थिएटरमध्ये बघणं अजिबात मिस करू नका। नंतर सुट्टी आहे, दसरा आणि संडे, तर 11 ऑक्टोबर पासून हा चित्रपट येतोय, जरूर बघा।